रवी आणि सत्यम आपण सलामीची जोडी पाहतोय. टीम कशेले ठाणा पाहतोय आणि एका बाजूला कोल्हेवाडी. पहिलाच बॉल आलाय इथे डॉट. श्री गणेश झालाय टीम कोल्हेवाडी संघाकडून डॉट बॉल नाही. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन रवी, नॉन स्ट्राईक सत्यमला पाहतोय. गोलंदाज ट्रॅक गोलंदाज आलाय. गोलंदाज ट्रॅक गोलंदाज पाहतोय आपण कोल्हेवाडी टीमचा. राम पहिल्या ओव्हर मध्ये. पुढचा बॉल. हा बॉल बाट शिखडा आवाज इथपर्यंत पंचांचा बोट आकाशामध्ये लागला जातो. पहिला धक्का टीम कशेले संघाला. प्रथमेश आलाय न्यू बॅटर. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेशला पाहतोय आपण. हा बॉल देखील डॉट आलाय. चांगली ओव्हर पॉवर प्लेची ओव्हर मात्र टाकत असताना गोलंदाज रामला पाहतोय. एक बॉल फेकले जातात. तिन्ही बॉल डॉट आले तर विकेट देखील घेतली आहे. म्हणजे अजून एकही धाव खर्च केली नाहीये. टीम कोल्हेवाडी संघ पाहतोय. अगदी चांगली ओव्हर टाकत असताना हा रामला पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज राम. हा फटका चांगलाय. क्लास या फटक्यात फेकून दिलाय मिड विकेटचा डोक्यावरून. बॉल ड्रायव्हर झालाय. रन स्मिती 6 आलाय षटकार. पुढचा बॉल षटकार आला. दमदार फटका पाहायला मिळाला प्रथमेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा जागा भरून काढायची होती. शपथ झाला होता. नंतर आत आला आणि डॉट बॉल. कमबॅक केले गेले. आपण पाहू शकाल कमबॅकिंग गोलंदाजी केली जाते. गोलंदाज रामला पाहतो. पुढच्या षटकामध्ये एक विकेट मात्र घेतलाय. चांगली 6 धावा खर्च केल्यात अद्याप. पुढचा बॉल पाहूया. पुढचा बॉल पुन्हा एकदा राम सज्ज. गोलंदाज ट्रॅकवर. हा बॉल चांगला आहे. डॉट आलाय. चांगला बॉल. ओव्हरचा शेवट घोट झालाय. डॉट बॉलने 6 धाव फलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात. सत्यमला पाहतोय. सलामीला आलाय. नॉन स्ट्राईकला 6 बॉल उभा होता. आता मात्र 7व्या बॉल स्ट्राईक मिळाले दुसऱ्या ओव्हरमध्ये. चला फास्ट घ्या मित्रांनो. कोल्हेवाडी जास्त वेळ नको घेऊ मित्रांनो. पाहतो पहिलाच राऊंड चालू आहे आणि 4:30 झालेत. त्यामुळे मित्रांनो ताकी ते जरा फास्ट घ्या जेणेकरून आपल्याला जास्त ओव्हर खेळायला मिळतील आणि त्या ओव्हर कमी करण्यात येतील याची नोंद घ्या.
राज आला गोलंदाज ट्रॅकवर दुसऱ्या ओव्हरमध्ये. सत्यम इथे मात्र बॉल उडवला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही खाली क्षेत्र. एकदा पुन्हा दुसरा धावाचा प्रयत्न डोक्याची घंटा थ्रो चांगला झालाय परंतु कलेक्शन चुकलंय. 2 पूर्ण. स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे. टीम ठाणे संघाला माहिती आहे कसं टीमला माहिती आहे सत्यम कडे स्ट्राईक असणं खूप गरजेचं आहे. सलामीला आलाय हा फलंदाज या टीमचा एक ऑलराऊंडर आहे हा रेटर आहे. जबाबदारी घेऊन आता खेळ करावा लागेल. 3 षटकामध्ये 40-45 धावा लावाव्या लागतील. मी तर म्हणेन कशा टीमला. पहिला बॉल उडाला होता जेल निर्देशस्थळी बॉल मात्र ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा चोरल्या. आता मात्र ताकद आहे या फटक्यात फेकून दिलाय बॉल झालाय आउट ऑफ द फार षटकार. पुढचा बॉल सत्यम साठी. हा बॉल पाहावा लागेल. पंच सांगतायत वाईड बॉल आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक स्कोरला क्रिजर मध्ये इथे मात्र याचा बोटरा फाटलाय आणि बॉल मात्र निसटलाय. यष्टीरक्षक मात्र चूक करतोय. पुढचा बॉल राजसाठी जुदा मिळालाय. पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलाय. दूरवरचा प्रवास केलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता. लांब होती कॅच. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी पुन्हा एकदा पूर्ण. हा वाळास फटका चांगला दर्जेदार फटका पाहतोय मिड विकेटच्या रिझन मध्ये. रन्स मध्ये आलाय धमाकेदार षटकार. अगदी ओव्हर मागे ठरत असताना पहिल्या ओव्हरचा विचार केला फक्त 6 धावा फलकावर होता. त्यानंतर या गोलंदाजावर मात्र तुटून पडला जातोय. फलंदाज सत्यमला पाहतोय. सलामीला आलाय. एका बाजूने धावांचा पाठलाग करतोय. धावांचा वेग वाढवतो. डोंगर रचला जातोय टीम कोलेवाडी संघासमोर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळत होता. स्टिकर बॉल पण झाला. इथे झाला मिसफील्ड. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. आता मात्र दुसरी धाव घेतली जाते. डायरेक्ट हिट आणि इथे रशिबाची 7 विकेट. ओके ओव्हरचा शॉट झालाय. ओव्हरचा शॉट गोड मात्र झाला. आवश्यक विकेट मिळालाय. धावा लावल्या जातात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा 2 विकेट. 26. गणेश आला. न्यू बॅटर एंटर झाला क्रीजवर. गणेश
26. लास्ट ओव्हर स्ट्रायकिंग एंड गणेशला पाहतो न्यू बॅटर इंटर झाला. 2 डाऊनचा बासून पाहतो क्रीजवर या वेळेस मैदानात. बारची खेळा आलाय डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली. गोलंदाज आपण पाहू शकाल मैदानात आलाय नरेश. तिसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. थेम कशेले ठाणेला पाहतोय आपण यावेळेस मैदानात. अगदी दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत इंटर झाले. चांगला खेळ करावा लागेल त्यांच्या समोर अगेन्स्ट टीम पाहतोय आपण कोलेवाडी. पुढचा बॉल नरेशचा थर्ड ओव्हरला झाले सुरुवात. पहिला बॉल आला डॉट. दुसरा बॉल देखील पाहता पाहता डॉट फेकला जातोय. थोडासा मैस झालाय. 9 बॅटर इंटर झालाय. 2 डाऊनचा बॅट्समनला पाहतो आपण क्रीजवर गणेश. पुढचा बॉल आणखीन एक डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी. कम बॅक कसा असावा तर तो असा असावा. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट आलेत. यावेळेस बॅटची कडा आणखीन एक बॉल डॉट विकेट. सव्वीस धावा. अगदी चांगले बॉल फेकले जातात. 4 बॉल फेकले 4 डॉट आलेत. कमबॅक केला जातोय. विकी आला नवीन बॉलर न्यू बॅटर. विकीला पाहतोय आपण. इथे मात्र आता धाव सोडली जाते. 5वा बॉल स्ट्राईक मिळाले. फलंदाज सत्यमला पाहूया. या बॉलवर षटकार चौकार की डॉट सिंगल डबल थर्ड कशा प्रकारे मात्र धाव खेळल्या जातात. दोन्ही बाजूने मात्र टीम पाहतो. एका बाजूला कोल्हावाडी दुसऱ्या बाजूला टीम कशेले ठाणे. यावेळेस आलाय एक धाव आले आपण पाहू शकाल. आणि आता मात्र स्ट्राईक आणलं जातं सत्यमला ज्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडलाय. तब्बल 19 धावांवर खेळतोय. 5 बॉल आणि 19 धावा. फलंदाज सत्यम. पुढचा बॉल पाहूया सत्यमसाठी. हवा फेकून दिलाय. आशा होती अपेक्षा होती आणि त्या मात्र इथे खरा उतरला जाता षटकार. चांगला फटका. तेहतीस धावा धाव फलकावर. आणि या 33 मध्ये आणखीन 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील. इथे कोल्हावाडी टीमला पॅनल्टी दिली जाईल 2 धावांची. म्हणजेच आणखीन 2 धावा म्हणजे 35 धावा धाव फलक लावला गेलात. येणारे 18 बॉल आणि 36 धावेची गरज आहे.
साईनाथ आणि रामला पाहतो आपण. स्ट्रायकिंग एंडला साईनाथ, नॉन स्ट्राईकला राम. पाहूया पहिलाच बॉल दांडी गोल यष्टा उद्ध्वस्त फर्निचर बिघडवला. पहिलाच बॉल गोल्डन डकची शिकार, विकेटचं पडतान. नरेश आला न्यू बॅटर. यावर शरीरावर जाऊन बॉल आदरलाय. चांगली गोलंदाजी होती. 2 बॉल फेकेल, 1 धाव खर्च. लग बॅचच्या स्वरूपात आणखी 1 धाव ऍड केली जाईल. खातं ओपन केलं जात आहे. टीम आपण पाहू शकाल कोळेवाडी संघाकडून. रामला पाहतो आता स्ट्राईकला आणलाय. 2 बॉल ना स्ट्राईक करून पाहिजेत कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल पाहावे लागेल. या 18 बॉल मध्ये 34 धावांचा पाठलाग करायचा होता. त्यातला 2 बॉल चांगले आलेत. आणि पुढचा बॉल, आणि हा बॉल इथे मात्र फेकून दिलाय. चांगला बॉल, चांगला कॉल, चांगली रनिंग. रोहितला पाहतोय आपण. अगदी चांगली फटकेबाजी करतो. सलाम आला एक स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन मात्र खेळ करावा लागेल. 34 धावांचा पाठलाग. साईनाथ लवकर बाद झाला. इथे मात्र काय गरज होती का, प्रश्न असतो तंबूमधून विचारला जाणारा हा. आणि इथे मात्र स्वस्तात बाद होत असताना स्वतःची विकेट बहाल केली जाते. फलंदाज आणखीन एक धक्का क्रमांक लागला जातो दुसरा. अजय आहे न्यू बॅटर. अजय अरे नवीन बॅट्समॅन रवी. हा बॉल चांगला आहे, चांगले क्षेत्ररक्षण झाला. बॉल अडवला आहे की एकदा रोखू शकत नाही. पूर्ण झाल्या. सत्यम मला गोलंदाज ट्रॅकवर. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. रोहित इथे मात्र रामला पाहतोय आपण. डॉट बॉल आलाय. अजय आणि राम अशी जोडी. सत्यम संघाचा सेनापती यावेळेस गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चांगला फटका आहे. खबर मध्ये बॉल फेकून दिला. डीप खर एक्स्ट्रा मध्ये. रन्स मध्ये 4. ओव्हर द रो. 5 टप्पा स्वीकार.
पुढचा बॉल सत्यमचा फुल क्रॉस बॉल फेकून दिलाय कॅलरीज कमी आहेत परंतु ताकद चांगली आहे षटकार रामला पाहतोय एका बाजूने किल्ला लढवला जात आहे षटकार आलाय चांगली मात्र फटकेबाजी आपण पाहू शकाल पहिला बॉल आला डॉट त्यानंतर चौकार आणि आता षटकार चांगली फटकेबाजी होती मोहचवाडी टीमचा कॅप्टन आणि जांभोली टीमचा कॅप्टन टॉस उडवलायचा आहे मोहचवाडी टीमचा कॅप्टन आणि जांभोली टीमचा कॅप्टन टॉस उडवला या मित्रांनो लगेच या लवकर हा बॉल इथे आता टॅप केलाय क्षेत्ररक्षण चांगलं झालंय दुःखाची घंटा होती परंतु पोहोचलाय बेखाने स्ट्राईक रेडी केली जाते अजय खडे अजयला पाहतो आपण मैदानात पुढचा बॉल अद्याप 4 बॉल फेकलेत 11 धावा खर्च केलेत गोलंदाज सत्यमने पुढचा बॉल हा बॉल इथे डॉट आहे परंतु पंचा पाहताय ओके चांगला बॉल आपण पाहताय या बॉलला चांगला बॉल आलाय फोकस बॉल एक्स्ट्रा उद्ध्वस्त फर्निचर बिघडवलाय आणि आणखीन एक विकेट फलंदाज बाद तिसरा धक्का लागत असताना टीम कोल्हाडी संघाला 15 धावा धावफलक झाल्यात तीन बॉल आणि 11 धाब्याची गरज अजूनही सामना मात्र बॅलन्स आहे पाहू शकाल आपण 3 बॉल 11ची गरज हा बॉल आणखीन एक फटका चांगला आहे गॅप आहे तिथे आणि बॉल चाललाय सीमारेषा पार चौकार संजयला पाहतोय एका बाजूने आता किल्ला लढवतोय मैदानामध्ये पुढचा बॉल इथे मात्र आता पाहावं लागेल वाईड बॉल हा फटका चांगला आहे आणि इथे चेंडू जाईल सीमारेषा पार बॅक टू बॅक तिसरा चौकार या स्पर्धेची पहिली चौकार हॅट्रिक नोंदवत असताना संजयला पाहतोय 32 धावा धावफलकावर आता मात्र 1 बॉल आणि 2 धाब्याची गरज कंपल्सरी चेसिंग याची नोंद घ्यायची 1 बॉल 2 धाब्याची गरज एक बॉल 2 धावेची गरज आहे 32 धावा धावफलकावर एक बॉल 2 धावेची गरज आहे मित्रा पाहूया संजय की गणेश कोण इथे समजून कोण देतोय आणि इथे फटका फसलाय गोलंदाज पाहतोय आपण हार्ड लाख एका धावून आता सामना